आपल्याला अध्यात्म फक्त अनुभव येते, त्या अध्यात्माचा फक्त आपल्या हृदयामध्ये ध्यास जरी लागला आजच्या कीर्तनातून तरी खूप मोठी परमांची अवस्था भक्तीच्या आपण स्थापन केली. नुसता ध्यास जरी लागला, भले तुम्ही तसं आचरण करा नका करू, पण आपल्याला फक्त मनातून जरी वाटलं ना की मला देवाचं कोणतं तरी नाव आपल्या हृदयस्थ करायचे, माझ्या आचरणामध्ये तीळ मात्र जरी मला बदल घडवायचा आहे असं मनामध्ये भावना जरी निर्माण झाली ना तरी खूप मोठं साध्य झाल्यासारखं आहे. कारण आपल्या शब्दातून लोकांमध्ये परिवर्तन घडावं एवढे आपल्या वाणीमध्ये बळ नाहीये, पण आपण लोकांना दिशा नक्की दाखवू शकतो. एवढं तरी अधिकार नारदाच्या गादीवर उभं राहिल्यानंतर भगवंतांनी संतांनी आम्हाला दिलेला आहे. त्या दिशेवर जायचं का नाही हा तुमचा सर्वस्वी निर्णय आहे, पण दिशा चांगली दाखवायची आणि कोणाच्या माध्यमातून तर आपल्या संतांच्या तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणे पहावे पुराणे. पुराणांचा आधार घेऊन ज्यावेळेस समाजाला आपण कोणती दिशा दाखवतो तयाचा हरिक वाटे देवा, देवाला कौतुक वाटतं. अरे हा पण सर्व चांगलं जीवच आहे, हा पण सांसारिक भौतिक गोष्टीने वेगळे आहे, याला पण धनाची अपेक्षा, याला पण मनामध्ये स्वार्थ विवेक सगळ्या गोष्टीने शैवी करायचे हा पण ग्रसित आहे. तरी देखील हा थोडा फार वेगळा आहे. माझ्याबद्दल असणारा समर्पित भाव हृदयामध्ये स्थापित केलाय आणि समाजाला चांगल्या दिशेला जाण्याकरिता विनवण्या करतोय. त्यामुळे भगवंत म्हणतो अशा भक्तांना मी कुठे धारण करतो, माझ्या मुकुटावर धारण करतो. मग आपलं भाग्य असतं आज ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे बाल वारकरी म्हणजे पाहता क्षणी डोळ्यात आपले नेत्र म्हणजे पारणं फिटावं असं नाचता येते, पावले खेळतात ते, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांच्या ठाई हृदयामध्ये भगवंताबद्दल परमोच्च अशी भक्तीची अवस्था आहे. आपण म्हणतो एखादा भाषण करायला उभा राहिला त्याच्या शब्दांवरून त्याच्या वाणीच्या उच्चारांवरून आपण सांगतो तो नम्र आहे का अहंकाराने भरलेला आहे. अगदी त्याच प्रकारे वारकरी नुसता पावले जरी खेळायला लागला ना तरी आपण सांगू शकतो तो नम्रतेने भरलेला आहे का अहंकाराने भरलेला आहे. आपण काय लेकर खेळतो ते पावले मनामध्ये अजिबात कोणता कॉन्फिडन्स नाही, काही नाही, म्हणजे एकदम भक्तीमध्ये ते वाहून गेल्यासारखं वाटत होतं. म्हणजे हे काय असतं, कोणतेही कार्य करत असताना मनामध्ये त्या कार्याशी ज्यावेळेस आपण एकरूप होतो त्या कार्यामध्ये तुम्हाला सहजता निर्माण होते. त्यावेळेस तुमच्याकडून कोणतेही कार्य असलं ती अगदी मोठ्या स्वरूपाला धारण होतं का तर तुमचं त्या कार्यासोबत काय झालं, एकरूपता झाली. जशी आज आपल्या बरडकर माळ्याची संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या भक्तीमध्ये एकरूपता झाली. 1-2 वर्ष काय बाळगलो म्हणजे माझा ज्या वर्षी जन्मही झाला नसेल तेव्हापासून हा सप्ताह चाललाय. आज तुमच्या इथं वारकरी आहेत, आमचे बाल वारकरी, तुमच्या जीवनात असा योग अनेकदा येईल की तुमचा जन्मही झाला नाही तेव्हापासून त्या गावचे सप्ते चालले आणि त्या सप्त्यामध्ये तुम्हाला कीर्तन करण्याचा योग आलाय. हे परम भाग्य. म्हणजे ज्या लोकांनी आता सुरुवातीला ज्यावेळेस इथं बरोबर हा सप्ताह स्थापित केला असेल, संत सावता महाराजांची थोडीशी मूर्ती आणली असेल, प्राण प्रतिष्ठा झाली असेल, कदाचित तिचा हा सभा मंडप पण नसेल, अवघ्या 4-2 लाकडं आणले असतील, ते मांडव बांधले असेल, त्यातून यांचे सप्ताह चालू केला असेल. पण आज किती वैभव प्राप्त झाले, आज किती ऐश्वर्य प्राप्त झाले. आणि त्याच्याही पलीकडं एक वेळेस सुरुवात करणं थोडंफार सोपं आहे, पण त्याहून कठीण काय ते निरंतर सांभाळलं आणि ते बरडकर माळ्यांनी सांभाळलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय कठीण असतं सप्ताह सांभाळणं, सोपं आहे लय कठीण असतं सप्त्यामध्ये. अहो थोडं परमानाच्या विरोधात काय झालं की मी वर्गणीच देणार नाही, मी एकटं नाही देणार, माझ्या अख्ख्या वाड्याला द्यायला नाही लावणार देवा म्हणतात ना. असं नाही म्हण मी एकटा वाढायला जातो मी अख्ख्या वाड्याला घेऊन जातो, नाही त्यात नाही वाढत माझं, मी एकटा जातो. पण जर आडवं काय चालायचं ना मी तर येणार वाड्याला पण सांगणार जर यांना काय केलं मी तुमच्या लग्नाला येणार नाही, बाबूच्या पाठच्या वास्तू शांतीला येणार नाही. माणसाले एखादं वाटोळ करायला समर्पण दाखवतात आणि दुसऱ्याच्या भक्तीमध्ये देवाच्या भक्तीमध्ये जाण्याकरिता
मग परमार्थामध्ये नाही समर्पण दाखवत. हा क्लेशाने भरलेला समाज आहे. द्वेष म्हणजे काय? तुमची प्रगती झाली, लोक तुमच्यावर जाळले, त्याला म्हणतात द्वेष. आणि ते स्वभावजन्य मनुष्याच्या स्वभावामध्ये स्थित आहे. पण क्लेश म्हणजे काय? तुमचा वाटोळा होण्याकरिता माझं थोडं वाटोळं झालं तरी चालेल, पण तुमचं वाटोळं व्हायला, तुमच्या डोळ्यात पाणी येण्याकरिता माझ्या डोळ्यात थोडं पाणी गेलं तरी सर्व तुमच्या डोळ्यात पाणीच यायला पाहिजे, अशी लोक आहेत. अशा एवढ्या बरबटलेल्या समाजामध्ये ज्यावेळी 34 वर्षाचा हा परंपरागत चाललेला सप्ताह आपण सारे जोपासता, तुमचं देवाला कौतुक वाटतं. भले इथं आल्यानंतर तुम्ही कधीच टाळ घेतला नसेल, इथं आलं कधी पारायणाला बसलं नसेल, पण तुम्ही एक श्रोता म्हणून जरी इथं आलात ना तरी खूप मोठी भक्ती झाली. आज हे कीर्तन चालले, या कीर्तनामध्ये सर्वात जास्त पुण्य कोणाला प्राप्त होणार आहे? जो कीर्तन करतो त्याला नाही, जो मृदंग वाजवतो त्याला नाही, जो हार्मोनियम वाजवतो त्याला नाही. सगळ्यात जास्त पुण्य त्याला आहे जो हे कीर्तन श्रवण करतो. आणि ते श्रवण कोण करताय? तुम्ही करताय. सजांची पालक आहेत ना ती 4 रुपये कमी कमवतात, पण आपल्या लेकरांवर काय लावत्याल? संस्कार लावत्याल. नाहीतर कठीण काळ आलाय ज्यावेळेस आपले लेकरू शेजारच्या चुलत्या सोबत भांडण करते 2-4 शिव्या घालतं ना, तर बापाला लय बरं वाटतं. वा वा काय पावड्या बांधलं तुला बरं का, तू त्याला चांगला गप केला. पण त्या बावड्याच्या बापाला माहितीये का आज तो चुलत्याला शिव्या देतोय, ह्या शिव्या येणाऱ्या 2-4 वर्षात तुला देणार आहे. जी लेकरू ज्यावेळेस वाईट करते, वाईट करत असताना त्याला अडवणं कोणत्या पण सजान पालकाचं ते आद्य कर्तव्य. पण पालक तिथं थोडासा स्वार्थ करतो, स्वतःचा अहंकार जोपासायचा प्रयत्न करतो. आणि लेकरू जर चुकीच्या खाईमध्ये जात असेल त्याला अडवायला मागे पुढे पाहत नाही. म्हणून माझं काय सांगणे, ज्या दिवशी तुमच्या पायातली चप्पल आपल्या लेकराच्या पायात येईल तोपर्यंत जर संस्कार करता येईल तर करा, अन्यथा येणारा काळ फार भयानक आहे. आपल्या लेकरांवर संस्कारांची शिदोरी घेणं आई वडिलांचं कर्तव्य. त्याच्या आजूबाजूला तसं वातावरण निर्माण करून देणं हे तुमचं सर्वांचं आद्य कर्तव्य. आज विचार करा, आपल्या भरणकर मेळ्यामध्ये जर इथे एखादा ऑर्केस्ट्रा असता, जर दुर्गा मातेची तर काय दांडिया रास चालली असते, एवढीच लोक आली असती का? महाराज ऑर्केस्ट्रा असला ना आई चादर घेऊन येते, सोने जा पुढं चादर टाक, आपल्याला जागा पकडून ठेव. म्हणजे गाव घर बीर सगळं कडी कुलूप लावून सगळे तिथं ऑर्केस्ट्राला येतात. कीर्तन असल्यावर मग जरा चेंज होत. आई काय करते? सोन्याला टीव्ही लावून देते, बाहेरून कडी लावती, बस टीव्ही बघत मी चालले. ज्यांनी खरं ऐकायचं ते कुठे? घरात. अजून चुकीच्या गोष्टीमध्ये अडकणार. तुम्ही पण ऐकायला पाहिजे बरं का, पण त्याला आणल्याशिवाय राहिला नाही पाहिजे. आज विचार करा, तुमच्या तेवढी पण झाडच नाही का? मान्य तुमची सून नसेल लावत, काय गरज सुनीला दिदीला भावडीला आवड आत्याबाई तुम्ही जावा, तिला नाही लावायचं कीर्तनाला. तिथं तुम्ही दाखवा ना जर तुमचा सासू जाईल का, लाव तिला. ती झोपली तर तिला उचलून कडवते, पण लाव तिला. चक्रव्यूहामध्ये शिरायचं अभिमन्यूने कुठं ऐकलं सांगा तुम्ही? आईच्या पोटात ऐकलं का नाही? आणि आईला झोप लागल्यानंतर बाहेर कसं त्याला काय कळालं नाही. मग झोपत ऐकलेलं जरी ते देह ऐकत असतात तरी पण त्याचा जीवात्मा ऐकत असतो. म्हणून लेकरांना उद्यापासून घेऊन या, आवर्जून घेऊन या, नातवंडांना सगळ्यांना इथं घेऊन या. मग तुकोबारे आपल्याला तेच सांगतात. आणि आज पहिला दिवस असल्यामुळे थोडं मोकळं बोलतोय बरं का, अभंगावरच चाललेलं ते नामाशिवाय पर्याय नाही. कारण की एखाद्या किल्ल्यावर जायचे त्याला अलीकडचे अनेक वाट आहे, पण सगळ्यात सोपी वाट किल्लेदार सांगतो ही सगळ्यात सोपी वाट आहे. रात्री ये दिवसाही कधी आहे, सगळ्यात अगोदर याच वाटेत यायची. मग संत पण तेच म्हणतात, तुम्ही इकडचे तिकडचे यज्ञ कुठं करता, साधनं कुठं करता, तपश्चर्या करायला कुठं जाता, त्यापेक्षा मनाला कोणत्याच बंधनामध्ये न अडकता आपला कोणता आहार विहार याच्यावर जरी नियंत्रण नाही करता आलं तरी चालेल, पण तुम्ही मुखाने काय घ्यायला पाहिजे? देवाचं नाम. ते आपण प्रथम केलं.
जोरदार टाळ्या महाराजांसाठी, जोरदार टाळ्या.